तर काहीतरी हेतूने भाजपचे नेते बारामतीला प्रचाराला येत आहेत असं योगेंद्र पवार म्हणतायत। लोकसभेच्या प्रचारालाही भाजपचं कुणी बारामतीला आलं नव्हतं। बारामतीत आमदार खासदार निवडून आणण्याचं भाजपचं स्वप्न असं योगेंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे। तर प्रामाणिकपणे सुनेत्र पवार यांच्यासाठी काम करावं, दरेकर यांची ही प्रतिक्रिया। योगेंद्र पवार रोहित पवार यांचेच भाऊ असा टोलाही दरेकरांनी लगावलाय। रोहित दादा तिथं दिसले किंवा जय मला कुठं दिसले प्रचार करताना, तर मग आम्ही तिघं एकत्र प्रचार करू। अजून कोण जर येत असेल, पारदादा जर आले तर त्यांनाही आपण घेऊ। अजितदादा असताना भाजपचे नेते बारामती तालुक्यात येतच नव्हते, आता येत आहेत, त्यांचे दौरे वाढतायत, चांगली गोष्ट आहे। भाजपचं तर स्वप्नच आहे की त्यांना बारामतीमध्ये त्यांचा आमदार निवडून आणायचा आहे, त्यांचा खासदार त्यांना इथं बारामती लोकसभेत निवडून आणायचा आहे। पण शेवटी बारामतीची जनता ही हुशार आहे, बारामतीकर योग्य निर्णय 29ला घेतील। नाही, मला वाटतं आता त्यांनी राजकीय भूमिका प्रत्येक वेळेला अशा प्रकारे मांडण्याची आवश्यकता नाही आहे। त्यांनी इमाने इतबारे त्या ठिकाणी सुनेत्रा ताईंच्यासाठी काम करावं। निवडणूक झाल्यानंतर त्यांना मैदान राजकीय भूमिका मांडायला आहे, परंतु रोहित पवारांना रोज असं काहीतरी वाकडं तिकडं बोलल्याशिवाय त्यांचा योगेंद्र पवार त्यांचेच भाऊ आहेत ते ना, त्याच्यामुळे त्यांना असं काहीतरी बोलून चर्चेत राहणं आणि भाजप देशाशिवाय त्यांचा एकही दिवस पुढे जात नाही।